आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र दरवाजा बंद करून महाराष्ट्र शासनाचा जो आरोग्य विभाग आहे तो त्यांच्या अंडर जे रुग्णालय येतात त्या रुग्णालयांसाठी विविध वस्तू या महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण याच्या मार्फत या वस्तू खरेदी केल्या जातात. एक टेंडर त्यांनी वर्षापूर्वी काढलं होतं. तो टेंडर क्रमांक आहे GEM 2024 B4901983. त्या टेंडर मध्ये काय त्यांना वस्तू विकत घ्यायची होती तर आपल्याला माहिती आहे की एक्सरे मशीन्स या खूप ठिकाणी लागतात आणि बरेचसे पेशंट असतात त्यांना त्या एक्सरे मशीन पर्यंत घेऊन जाता येत नाही. तर ह्याच्यासाठी पोर्टेबल एक्सरे मशीन असतं की जे पेशंट पर्यंत आपल्याला नेता येतं आणि त्याचे एक्सरे काढता येतात. त्या पोर्टेबल मशीनची खरेदी करण्याचा निर्णय हा महाराष्ट्र गुड्स प्रोक्युरमेंट अथॉरिटीने घेतला, म्हणजेच महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाने घेतला. त्या डिजिटल एक्सरेचं जे मॉडेल होतं ते होतं अल्ट्रा पोर्टेबल हँडहेल्ड डिजिटल एक्सरे. याचं त्यांनी टेंडर काढलं. त्या टेंडर प्रमाणे खालील कंपन्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला होता. अनालिटिकल टेक्नॉलॉजीज, राहुल डिस्ट्रीब्युटर्स, त्रिविक्रॉन हेल्थकेअर, लक्ष्मी सर्जिकल आणि श्रद्धा डिस्ट्रीब्युटर. त्यामध्ये श्रद्धा डिस्ट्रीब्युटर आणि लक्ष्मी सर्जिकल या दोन कंपन्या क्वालिफाय झाल्या. या कंपन्या क्वालिफाय झाल्या आणि त्यांनी जो रेट कोट केला त्या पोर्टेबल डिजिटल मशीनचा तो अनुक्रमे असा होता की टोटल जे त्यांनी जे 80 नग त्यांना पाहिजे होते 48,96,000 हा श्रद्धा डिस्ट्रीब्युटरनी रेट कोट केला 80 मशीनसाठी आणि लक्ष्मी सर्जिकल आणि फार्मानी 49,20,063 रुपये 63,120 रुपये कोट केला. त्याप्रमाणे श्रद्धा डिस्ट्रीब्युटर हा L1 ठरला, म्हणजे सर्वात लोएस्ट बीड त्यांचं. आणि प्रति नग दर म्हणजे एका पोर्टेबल मशीनचा दर हा 61,20,000 रुपये पकडण्यात आला. आता आपला आक्षेप असण्याचं कारण काय तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची एक साईट आहे. त्या साईटचं मी तुम्हाला प्रिंटआउट इथे आणलेलं आहे. ही ती साईट आहे. GEM म्हणतात त्याला, गव्हर्नमेंट अँड मार्केट प्लेस. बरोबर. आता या साईटमध्ये सेम मशीनची जी किंमत कोट केलेली आहे ती आहे 10 लाख रुपये. GEM पोर्टल वर अंदाजे ती मशीनची किंमत आहे 10 लाख रुपये. आणि अनेक असे पोर्टल आहेत ज्याच्यावर हे मशीन विकल्या जातं. हॉस्पिटल स्टोअर नावाचं एक पोर्टल आहे, त्याच्यावर मशीनची किंमत आहे 6,76,000 रुपये. आणि इंडिया मार्ट जे आहे पोर्टल त्याच्यावर 1,50,000. असं असताना आता हे सगळे वेगवेगळ्या पोर्टलचे हे आहेत. त्याच्यामध्ये काही मॉडेल्स मध्ये थोडंसं इकडे तिकडे असू शकतो, पण जे GEM पोर्टलचं जे आम्ही किंमत काढलेली आहे ते सेम मॉडेल जे निविदेमध्ये कोट केलेलं आहे, तर सेम मॉडेलची किंमत आहे.
तर जीएम पोर्टलची किंमत आहे 10 लाख रुपये आणि महाराष्ट्र शासन एक मशीन घेते 61,20,000 रुपयाला. 10 लाखाचं मशीन 80 नग महाराष्ट्र शासन 61,20,000 रुपयाप्रमाणे का घेत आहे हा आमचा प्रश्न आहे. या अनुषंगाने दिनांक 9 फेब्रुवारीला 2026 आम्ही माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीईओ महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्रकरण 6 मधला आरोग्य भवन सेंट जॉर्ज हॉस्पिटलच्या कंपाऊंडमध्ये ते बसतात वरती. त्यांना आम्ही हे पत्र दिलं आणि याच्या चौकशीची आम्ही त्याच्यामध्ये मागणी केली. चौकशी करण्याचं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलं, पण अजूनपर्यंत त्या चौकशीचं काय झालंय याचं लेखी उत्तर आम्हाला त्यांनी आश्वासित करून सुद्धा अजूनपर्यंत दिलेलं नाही. आज जवळजवळ त्याला 1 महिना होऊन गेलेला आहे. हा झाला एक प्रकार. अशा मशीन खरेदीचे साधारण 10 ते 14 मशीन खरेदीच्या प्रकरणात आम्ही त्याच्यामधले पुरावे गोळा केलेले आहेत. ते 1 बाय 1 एक दिवशी आम्ही तुम्हाला देऊ. दुसरा एक विषय आहे महत्वाचा. जे ESIC आहे बरोबर, ते त्यांचे सुद्धा हॉस्पिटल्स आहेत तिथे सुद्धा खरेदी करत असतात. ते महाराष्ट्र एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स सोसायटी भवन वेगळ्या ऑफिस आहेत. आता इथे सुद्धा काही मशीन्स खरेदी करायच्या होत्या. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मशीन्स होत्या. मशीन वर्क स्टेशन होतं, नंतर मल्टीबरा मॉनिटर होतं, लॅप्रोस्कोपी टॉवर होतं आणि OT टेबल होतं, म्हणजे ऑपरेशन थिएटरला टेबल लागतं. अशा विविध गोष्टी खरेदी करायच्या. त्याच्यासाठी सुद्धा एक निविदा ऑक्टोबर 2025 ला काढली. याच्यामध्ये 3 कंपन्यांनी त्याच्यामध्ये भाग घेतला. मेडीएक्स डिव्हाइस प्रायव्हेट लिमिटेड, एक्सलन्स टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड आणि JD हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड. ह्याच्यामध्ये मेडीएक्स डिव्हाइस प्रायव्हेट लिमिटेड आहे, यांची निविदा मंजूर केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी भाग घेतला आणि त्याच्यानुसार त्याने केलं. आता मेडीएक्सला आमचा विरोध असण्याचं कारण काय? भारत सरकारचे जे मार्गदर्शन तत्व आहेत, ज्या गाईडलाईन्स भारत सरकारने दिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये ते काय म्हणतात, डिपार्टमेंट फॉर, जे भारत सरकारचं डिपार्टमेंट आहे, डिपार्टमेंट ऑफ प्रमोशन ऑफ इंडस्ट्री आणि इंटरनल ट्रेड, हे जे डिपार्टमेंट आहे त्यांनी काही गाईडलाईन्स घातलेले आहेत. त्या गाईडलाईन्स मध्ये काय म्हणतात ते, भारताशी जमीन सीमा असलेले चायना, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार, भूतान, नेपाळ, अफगाणिस्तान असलेल्या देशातील बोलीदारांना सक्षम प्राधिकरणाकडे नोंदणी व अनुपादन प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक आहे. अशा परिस्थितीमध्ये आणि जो शासनाचा आदेश आहे की चीनी उत्पादनं आपण घेऊ नये, म्हणजे शक्यतो भारतीय उत्पादनं अगदीच तुमच्याकडे नसतील, पण ही काही उत्पादनं अशी नाही आहेत की जी भारतात मॅन्युफॅक्चर होत. असं असताना चीनी उत्पादन, ही जी मेडीमॅक्स कंपनी आहे यांच्याकडे सगळी जी उत्पादनं आहेत ही सगळी चीनी उत्पादनं आहेत. चीनमध्ये उत्पादित उपकरणाची खरेदी कुठल्या विशेष परवानगी अंतर्गत, त्याला एक विशेष परवानगी लागते, ती न घेता या कार्यालयाने त्यांना वर्क ऑर्डर दिलेली आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, याच्यामध्ये काही जी प्रोडक्ट्स आहेत, ही प्रोडक्ट्स बनवणारी जी दुसरी कंपनी, तिसरी कंपनी या निविदेमध्ये आहे,
शॅली ब्रँड हीच कंपनी ती उत्पादनं बनवते आणि तीच कंपनी निविदेमध्ये डिस्क्वालिफाय होते आणि ही तुमची मॅन्ट्रे कंपनी क्वालिफाय होते. म्हणजे जी कंपनी उत्पादनं बनवते ती डिस्क्वालिफाय होते आणि जी त्यांची उत्पादनं विकते ती कंपनी क्वालिफाय होते. हे कसं काय हे आम्हाला एकदा आरोग्य खात्याने समजून सांगायला पाहिजे. मॅन्ट्रे कंपनीची चिनी बनावटीची उत्पादनं असल्यामुळे त्याची सक्षम प्राधिकरणाकडे त्यांनी नोंद करणं आवश्यक होतं. त्या नोंदीचं प्रमाणपत्र त्यांनी शासनाला सादर केलेलं नाही. आता आमचं म्हणणं आहे की चायनाकडनं ही उत्पादनं का खरेदी केली जातात त्याच्यामध्ये कुठलं आर्थिक गणित हे आरोग्य खात्याचं आहे हे एकदा त्यांनी लोकांसमोर सांगावं. बरं, आपण असं एक वेळ गृहीत धरू की उत्पादनं स्वस्त आहेत का म्हणून ती खरेदी केली जात आहेत का चायनीज उत्पादनं, तर तसंही नाही. आता USG मशीन जे मॅन्ट्रे कंपनीनी मिंडारे कंपनीने जे सांगितलेलं आहे त्याचा जो रेट PO मध्ये कोट केलेला आहे म्हणजे परचेस ऑर्डर मध्ये तो आहे 45,54,000. आता हा जो वेबसाईटवर रेट जे दिलेला आहे तो 22 लाख रुपये. दुसरं जे USG मशीन आहे दिलेली आहे. वर्क स्टेशन जे आहे ते 34,65,000 दिलेलं आहे आणि ते 15 लाखाला उपलब्ध आहे. एक फक्त मशीन त्यांचं स्वस्त आहे जे 17,82,000 इथे आहे आणि 22 लाख रुपये वेबसाईटवर आहे. हाय एंड मल्टी पॅरा मॉनिटर जो आहे तर 2 लाखाला उपलब्ध आहे तो 7,92,000ला आपण देतोय. आणि अशा प्रकारे हे जे रेट्स आहेत ते आहेत त्याचे. तर आमचं शासनाला म्हणणं होतं की या सगळ्याची आपण चौकशी करावी. हे सगळे जे रेट्स हाय एंड रेट्स म्हणजे ज्याची किंमत 10 लाखाच्या आसपास आहे आपल्या पोर्टलवर शासनाच्या गव्हर्नमेंटच्या पोर्टलवर ती मशीन आपण 62 लाखाला का घेतोय हा आमचा प्रश्न आहे आणि याची चौकशी व्हावी. याच्यामध्ये कोण कोण लाभार्थी आहेत या सगळ्याची चौकशी UOW मार्फत करावी अशा प्रकारचं पत्र आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेलं आहे. आणि जर याच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही निश्चितपणे या संदर्भात उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांची भेट घेऊ. कारण आरोग्य खातं मला असं वाटतं त्यांच्या पक्षाकडे आहे. त्यांची भेट घेऊ आणि मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा या गोष्टीची रीतसर तक्रार करू. आपण बघितलं की मेडिकल मधले जे घोटाळे आहेत ते अशाच पद्धतीने सातत्याने संदीपजी बाहेर येत असतात. आता सध्या गव्हर्नमेंटचे जे हॉस्पिटल्स आहेत त्याचे रेट्स देखील वाढवलेले आहेत. तर या अशा घोटाळ्यांमुळेच रेट्स वाढवलेत असं वाटतं का? नाही, निश्चितपणे एका ठिकाणी आपण म्हणायचं की आमच्याकडे मेडिकल इक्विपमेंट्स घ्यायला बजेट नाही, आमच्याकडे पैशाची कमी आहे. आणि दुसरीकडे अवास्तव दराने म्हणजे मी समजू शकतो की 1-1.5 लाख 2 लाख इकडे तिकडे प्राइस होऊ शकते किंवा थोडीशी इकडे तिकडे 5-10% प्राइस इकडे तिकडे, पण जवळजवळ तुम्ही 5 पट 6 पट किमतीने एखादी वस्तू विकत घेताय ह्याच्या मागे काय लॉजिक आहे हे एकदा सरकारने सांगावं. आणि या सगळ्यानुसार अनेक गोष्टींमध्ये मागे पण तुम्ही एक खुलासा केला होता. आता आरोग्य खात्याचं म्हणणं आहे इथे पण तुम्हाला असं मिडलमॅन कोणीतरी वाटतंय का आणि त्यासाठी हा खेळखंडोबा पूर्ण उडालाय का? मला असं वाटतं ह्या ज्या श्रद्धा डिस्ट्रीब्युटर्स किंवा ह्या ज्या कंपन्या आहेत यांना कॉन्ट्रॅक्ट मिळालेली आहे यांच्या पाठी कोण राजकीय माणूस आहे, या कंपन्यांची संलग्न कुठला राजकीय माणूस आहे का हे एकदा सांगावं. नाही तर आम्हाला श्रद्धा डिस्ट्रीब्युटर्सचे डायरेक्टर्स कोण आहेत, त्यांचे कोणाचे लागेबंदे आहेत हे शोधावं लागेल. एकीकडे 10 लाखाच्या मशीन 60 लाख रुपयाला घेतल्या जातात असं तुम्ही उघड केलेलं आहे. आणि याच्या आधीच तुम्ही KM रुग्णालयात भेटी दिल्या होत्या. त्यावेळेस MRI CT स्कॅनच्या मशीन अद्याप आलेले नाही. निवडणुका तिन्ही निवडणुकीत याचा बोलबाला होता. तालुदाई सामंतांनी सुद्धा याच्यावर उत्तर दिलं की लवकरच मशीन येतील, पण अद्याप याच्या मुळात मशीन नाहीत आणि जी घेताय मशीन ती 5 पट किमतीने घेताय. या मला असं वाटतं 2 वेगळ्या गोष्टी आहेत. एक तर मशीन नाहीच हा विषय आहेच, प्लस ज्या घेतल्या जात आहेत त्या 5 पट 6 पट दराने घेतल्या जात आहेत. त्या जर मशीनची कॉस्ट कमी केली आपण तर मला असं वाटतं जास्तीत जास्त आरोग्याची जी मशीन्स लागणारी आहेत
ती शासनाला घेता येईल. ह्याच्यासाठी मुळात हा भ्रष्टाचार कमी होणं गरजेचं आहे ना. या खरेदीची अथॉरिटी ज्या व्यक्तींना होती, मला असं वाटतं तानाजी सावंत यांच्या कार्यकाळातली ही खरेदी आहे. तर याच्यामध्ये कोणाला जबाबदार धरणार, कोण त्याचा अधिकारी होता, हे एकदा तानाजी सावंतांनी पण सांगितलं पाहिजे. म्हणजे या निविदा तानाजी सावंत आरोग्य मंत्री असताना निघाले आहेत का? हो, एक तानाजी सावंत असताना निघाले, ते आत्ता निघाले. आताच्या आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर त्यांच्याशी काही संपर्क साधलाय का? नाही, आम्ही साधू आता आम्ही स्टेप बाय स्टेप जातोय. जी प्रोसिजर आहे ती फॉलो करतोय आम्ही. आता चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर जे आहेत महाराष्ट्र खरेदी प्राधिकरणाचे, त्यांच्याकडे आम्ही तक्रार नोंदवली आहे. आम्हाला अपेक्षा होती की ते चौकशी अहवाल सादर करतील आणि तो अहवाल घेऊन मग आम्ही गेलो असतो आरोग्यमंत्र्यांकडे. पण गोष्टी पेंडिंग ठेवायच्या, त्याची उत्तरच द्यायची नाही. मला असं वाटतं ही अतिशय लोकशाहीसाठी घातक अशी मोडस ऑपरेंटी आहे. तानाजी सावंत आरोग्यमंत्री असताना किती निविदा निघालेल्या आहेत आणि आता किती निविदा निघाल्या त्याचं काही फायदा? अनेक निविदा निघालेल्या आहेत तानाजी सावंत असताना. यातली एक निविदा मी फक्त आज आपल्याला दाखवली आहे आणि आमच्याकडे अजून त्याच्यावर 10 ते 12 निविदांवर अभ्यास चाललाय. त्याचं जसं जसं कन्फर्मेशन येईल मी आपल्या पुढे रोज एक निविदा सादर करेन. थँक्यू. इतर काही इतर प्रश्न आहे. तर काल खरं तर जी नॉर्थ साठी आपण मनसेकडनं अटी शर्ती मागणी त्याला केल्या होत्या की 2 वर्ष हे प्रभाग समिती अध्यक्षपदी राहील. त्याच्या भूमिकेनंतर खरं तर पण त्याच्या पद्धतीने आपण बघितलं की शिवसेना आणि तुमच्यामध्ये त्याचा एक करार देखील झाला. मात्र आता जोसेफ कोळी यांनी सुद्धा अर्ज भरलेला आहे. त्याच्यामुळे ठाकरे बंधूंचा नेमका उमेदवार कोण आहे जी नॉर्थ करता? ते मला वाटतं जे आमचं ठरलं त्याप्रमाणे यशवंत किल्लेदार हे ऑथराइज्ड उमेदवार आहेत. पण संदीपजी कुठे ना कुठे जसं जोसेफ कोळींनी फॉर्म भरल्यानंतर कालची ठीक आहे, अजून फॉर्म घ्यायची मागे याची वेळ आहे. नाही, इतक्या घेतील. गोष्टींची बैठक झाल्यानंतर सुद्धा जरी नगरसेवक असं करत असेल तर कुठे ना कुठे प्रश्न निर्माण होतो त्या नेत्यांबद्दल सुद्धा. नाही, मला नाही वाटत याच्यात खूप काही सिरियस प्रॉब्लेम आहे. जोसेफ कोळी आहेत, त्यांना शिवसेनेच्या नेत्यांकडे मिसकम्युनिकेशन झालं असण्याची शक्यता आहे. कम्युनिकेशन होईल आणि ते फॉर्म मागे घेतील. त्रिभाषा धोरणाच्या बाबत नरेंद्र जाधव समितीने जो अहवाल दिलेला आहे त्याच्यावर विचार विनिमय व्हावा असं सल्लागार समितीचं म्हणणं आहे. त्या पद्धतीचं पत्र सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. मला वाटतं की सरकार इतकं जर झालं, काय सल्ला घ्यायचा आहे तो घ्या, काय समिती नेमायची ती नेमा. तिसरी भाषा पहिलीपासनं हिंदी लागू होणार नाही, नाही म्हणजे नाही. आजपासून जे इथे वाहतूक संघटनांचे एकत्र येऊन राज्यभर ते आंदोलन करणार ई चलांचा मुद्दा आहे. याआधी मनसेने सुद्धा हा मुद्दा उपस्थित केला होता. मनसेने पाठिंबा सुद्धा दिलेला आहे समजा. नाही, काल सुद्धा आम्ही भोंगा आंदोलन त्याच्या विरुद्ध 4 वाजता केलं. आमचे संजय नाईक आणि त्यांच्या सर्व सहकार्याने तसेच सगळे त्या आंदोलनात सहभागी झाले. पण हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे आणि आमची महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना त्याचा पाठपुरावा करते. वरुण सदस्य आले होते भेटायला तुम्हाला. मनसे नेत्यांची बैठक झाली, त्यानंतर जो काही निर्णय झाला प्रभाग समितीकडून कुठेतरी लिहून घेण्यात आलं, शब्दांवरती विश्वास उरला नाहीये का? ते आमचं अंडरस्टँडिंग आहे. धन्यवाद. शरद पवार यांना राज्यसभेमध्ये आता एकनाथ शिंदे आव्हान देऊ पाहतात. त्यांनी देखील उमेदवार उतरवण्याची तयारी केली आहे. काल रात्री मला वाटतं त्यांचा आहे ना कोटा, एका उमेदवाराचा कोटा आहेच ना त्यांच्याकडे. अरे शिवसेना शिंदेकडे एक उमेदवाराचा कोटा आहे, असं कसं म्हणता तुम्ही? गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.